तर मी चाललोय सरांसोबत राजधानी साताऱ्याला. आता तुम्ही विचारताल कशासाठी? नाही विचारलं तरी सांगतो. तर मी चाललोय कॉल करायला सरांसोबत. तब्येत तर खूप खराब होती, पण फिरायचं म्हटल्यावर आपल्याला कुठं राहतंय का? मग काय, पहिल्यांदा आम्ही चार्जिंग लावून घेतली गाडी. त्याच्यानंतर मग थोडा वेळ जरा वाट बघितली. तेवढ्या तिथं बघितलं कोणी घासाघाशी केली गाडीला. काय बाबा. तर व्हॉईस देताना पण तुम्हाला आवाज माझा ओळखून येत असेल. थोडासा बसलेलाच आहे, कारण सर्दी खोकला झालेला आहे. बाकी सोडा, फिरायचं म्हटल्यावर काही चालत राहतं एवढं. मॅडमला पिक केलं आणि आम्ही डायरेक्ट निघालो साताऱ्याच्या दिशेने. भूक लागली म्हणून आरंभ हॉटेलमध्ये थोड्या वेळ थांबलो. तर जेवण वगैरे केलं आणि डायरेक्ट साताऱ्याला पुढे निघालो. जाता जाता पावसाची छडी लागली होती. इतक्या दिवसांनी पाऊस आला होता आणि लगेच गेला पण. थोडाच पडला 5-10 मिनिटं, त्याच्यानंतर पुढे आलो. हे बघू शकता तुम्ही अजिंक्यतार आपला साताऱ्याचा. तर फायनली आम्ही साताऱ्यामध्ये पोहोचलेलो आहोत. तर साताऱ्यातले हे काय महत्त्वाच्या जागा आहेत. त्याच्यानंतर आम्ही पहिला आमचा कॉल करायचा म्हणून पटवर्धन सराकडे आलो होतो. पहिल्यांदा आम्ही RCPA करून घेतला, मग सर वाट बघत बसले. त्याच्यानंतर मी बघून घेतलं, मस्त सगळं हॉस्पिटल आहे भाई, एक नंबर. साताऱ्यातलं खूप मोठं हॉस्पिटल आहे हे स्किन स्पेशालिस्टचं, कारण तुम्ही गर्दी बघू शकता, त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता. त्याच्यानंतर मग आमचा कॉल झाला. सरांनी खूप मस्त एक्सप्लेनेशन केलं आणि हा माझा पहिला कॉल होता, जे की मला म्हणजे थोडंसं कॉन्फिडन्स देईल नेक्स्ट कॉलसाठी. त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट विजिटसाठी सातारा हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरवर गेलो. तिथं आम्ही RCPA केला. त्याच्यानंतर आम्ही पुढचं अजून एक हॉस्पिटल होतं, तिथं पण आम्हाला जायचं होतं. आणि खरं सांगू का, मला सातारा एवढं आवडलं ना. इथं एवढं छान सगळं निसर्ग, म्हणजे रस्ते वगैरे. कुणी इथून जर बघत असेल तर नक्की कमेंट करा भाई, मी नेक्स्ट टाइम पक्का विजिट करेल. हा थोडा झगडा वगैरे चलत राहतो, तेवढं काय नाही. त्याच्यानंतर आम्ही ड्रग डिस्ट्रीब्युटरकडे आलो साताऱ्याच्या. इथं आम्ही थोडीशी म्हणजे विचारपूस केली आणि त्याच्यानंतर फायनली आपण ज्या कामासाठी आलो होतो, म्हणजे मी ज्या कामासाठी आलो होतो, ते म्हणजे आपले कंदी पेढे भाई. म्हणजे लिटरली एकच काम होतं आपल्यासाठी. आणि मग सरांना रिक्वेस्ट करून आम्ही पेढे वगैरे घेतले. त्याच्यानंतर म्युझियम वगैरे बाहेरूनच बघितलं आणि सरांची आपली गाडी आहे, एक नंबर गाडी आहे भाई, खतरनाक गाडी आहे, विशेष नाही गाडीचा. तर आजचे आमचे कॉल झाले होते. त्याच्यानंतर आम्ही पुण्याला जायला निघालो होतो. आता गाडीची थोडी चार्जिंग वगैरे केली आणि खायला इथं एका हॉटेलमध्ये थांबलो. इथं आम्ही थालपीठ मागवलं होतं, एक नंबर थालपीठ होतं. चहा तर खूपच मस्त होता. इथं तुम्हाला फीडबॅक देण्यासाठी एक घंटी ठेवली होती. जर तुम्हाला जेवण आवडलं असल्यास तर ही घंटी वाजवायची. खूपच छान जेवण होतं आणि एवढं आम्हाला आवडलं का नाही. त्याच्यानंतर आम्ही पुण्याला निघालो. मॅडमला आम्ही तिथं मग सोडलं. त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट आमच्या रूमकडे निघालो. जाताना श्रीपादला पिझ्झा वगैरे घेतला आणि फायनली रूमवर आलो होतो. मस्त दिवस झाला. बाकी भेटू नंतर तुम्हाला. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक